श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना. स्वामींवर तुमचा विश्वास असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघून स्वामींसाठी एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, जीवनात कितीही अंधार आला तरी श्रद्धेचा दिवा कधी विझू देऊ नका. कारण अंधार कायमचा नसतो, पण विश्वास कायमचा असतो. माणूस संकटामुळे हरत नाही, तर स्वतःवरील विश्वास हरवला की खचतो. म्हणून कोणतीही परिस्थिती आली तरी धैर्य सोडू नका. वेळ प्रत्येकाची परीक्षा घेते, पण त्या परीक्षेनंतर माणूस अधिक मजबूत बनतो. आज तुम्ही ज्या दुःखातून जात आहात ना, त्यामागेही ईश्वराची काहीतरी योजना असते. कधी कधी आपल्याला वाटतं की सगळं संपलं, पण खरं तर तिथूनच नव्या सुरुवातीचा मार्ग तयार होत असतो. नदीला जर पुढे जायचं असेल तर तिला दगडांवर आदळावंच लागतं. तसंच माणसालाही यश मिळवण्यासाठी संघर्षातून जावं लागतं. लोक तुमच्यावर हसतील, टोमणे मारतील, तुमच्या अपयशाची चेष्टा करतील, पण लक्षात ठेवा, झाडावर फळं आली की दगड मारले जातात. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुमचं कर्म प्रामाणिक ठेवा, कारण जगाचं कामच बोलणं आहे आणि तुमचं काम पुढे चालत राहणं आहे. कधीकधी आपल्या जवळची माणसं ही साथ सोडतात. ज्यांच्यासाठी आपण सर्व काही करतो तीच माणसं आपल्याला समजून घेत नाहीत. पण त्यासाठी दुःखी होऊ नका, कारण प्रत्येक नातं कायमचं नसतं. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त धडा शिकवण्यासाठी येतात. म्हणून कोणावरही अति अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा जितक्या मोठ्या तितकं दुःख जास्त. स्वामी म्हणतात, स्वतःला इतकं मजबूत बनवा की परिस्थिती तुमच्यासमोर झुकेल. कारण कमकुवत मन नेहमी रडतं, पण मजबूत मन मार्ग शोधतं. संकटे आली की घाबरू नका, कारण वादळं फक्त मजबूत झाडांचीच परीक्षा घेतात. आणि लक्षात ठेवा, जो माणूस शांतपणे दुःख सहन करायला शिकतो त्यालाच खऱ्या सुखाची किंमत कळते. तुमच्या आयुष्यात उशीर होत असेल, गोष्टी मनासारख्या होत नसतील, तर निराश होऊ नका. कारण देव कधीच चुकीच्या वेळी काही देत नाही. योग्य वेळ येईपर्यंत तो तुम्हाला तयार करत असतो. बिया जमिनीत पुरल्या जातात तेव्हा ते संपत नाहीत, तर नव्या आयुष्याची सुरुवात करत असतात. तसंच तुमच्या बाबतीतही आहे. आजचा संघर्ष उद्याचं सुंदर आयुष्य घडवत असतो. लोकांच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी समजू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. काहींना यश लवकर मिळतं, काहींना उशिरा, पण जे उशिरा मिळतं ना ते कायम टिकणारं असतं. त्यामुळे स्वतःच्या वेळेवर विश्वास ठेवा. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत बसू नका, कारण फुलं ही एकाच वेळी उमलत नाहीत. स्वामी म्हणतात, आयुष्यात कितीही पैसा कमवा, पण माणुसकी गमावू नका. कारण पैशाने घर विकत घेता येतं, पण प्रेम नाही. औषधं विकत घेता येतात, पण आरोग्य नाही. लोकांना प्रभावित करण्यासाठी मोठं होऊ नका, तर कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश देण्यासाठी मोठं व्हा. जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळे दरवाजे बंद होत आहेत, तेव्हा शांत बसा आणि स्वामींचं नाव घ्या. कारण माणसाचे मार्ग संपतात, पण देवाचे मार्ग कधीच संपत नाहीत. फक्त श्रद्धा आणि संयम ठेवा, कारण संयम हेच सर्वात मोठं सामर्थ्य आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. काल काय झालं याचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नका. जे निघून गेलं ते परत येणार नाही, पण आजचा दिवस बदलला तर उद्याचं आयुष्य नक्की बदलू शकतं. त्यामुळे भूतकाळाच्या जखमा घेऊन जगू नका. त्या जखमांमधून शिकून पुढे चला. तुमच्या मनात जर चांगुलपणा असेल तर उशिरा का होईना, पण तुम्हाला योग्य फळ नक्की मिळेल. कारण कर्माचा हिशोब खूप शांतपणे होतो. आज तुम्ही कोणासाठी चांगलं करत असाल तर उद्या देव तुमच्यासाठी चांगलं करणारच. म्हणून कधीही कोणाचं वाईट करू नका. स्वामी म्हणतात, रडायचं असेल तर देवासमोर रडा. कारण जग फक्त तमाशा बघतं, पण देव मन समजून घेतो. लोकांना तुमच्या अश्रूची किंमत नसते, पण देवाला प्रत्येक वेदना कळते. म्हणून मनातलं सगळं स्वामींसमोर मोकळं करा. ते ऐकत असतात, फक्त आपल्याला त्यांची वेळ समजत नाही. जीवनात शांत राहायला शिका.
कारण जास्त बोलणारे लोक अनेकदा स्वतःचं नुकसान करून घेतात. शब्द हे औषधही असतात आणि जखमही. त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करा. एखाद्याच्या मनाला लागेल असं बोलू नका, कारण जखम शरीरावरची असो किंवा मनावरची, भरायला वेळ लागतो. स्वामी म्हणतात, जर तुमचं कोणी मन तोडलं असेल तर त्याचा द्वेष करू नका, कारण द्वेष मनाला कमजोर बनवतो. माफ करायला शिका. माफी देणारा माणूस नेहमी मोठा असतो. लक्षात ठेवा, बदला घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला यशस्वी बनवण्यात वेळ घालवा. तुमचं नशीब बदलण्यासाठी फक्त देवाला दोष देऊ नका. प्रयत्न करणंही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण देव फक्त त्यांचीच मदत करतो जे स्वतःसाठी लढायला तयार असतात. त्यामुळे आळस सोडा, मेहनत करा आणि विश्वास ठेवा की एक दिवस तुमचंही आयुष्य बदलेल. स्वामी म्हणतात, कधीकधी एकटं चालावं लागतं, कारण प्रत्येकजण शेवटपर्यंत साथ देईलच असं नसतं. पण एकटेपणाला घाबरू नका, कारण एकटेपणाचं माणसाला स्वतःची खरी ओळख करून देतं. जेव्हा कोणी सोबत नसतं ना, तेव्हा स्वामी सर्वात जवळ असतात. आयुष्य खूप छोटं आहे, त्यामुळे राग, द्वेष, अहंकार यामध्ये वेळ वाया घालवू नका. प्रेम करा, माणसं जपा आणि नेहमी चांगला विचार करा, कारण शेवटी आपल्यासोबत काहीच जाणार नाही, फक्त आपली कर्म आणि लोकांच्या मनात राहिलेलं आपलं स्थान. स्वामी म्हणतात, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी हरवू देऊ नका, कारण दुःख सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, पण जो माणूस दुःखातही हसतो तोच खरा योद्धा असतो. परिस्थिती काहीही असो, स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा. एक दिवस असा येईल की आज जे लोक तुम्हाला कमी समजतात तेच लोक तुमच्या यशाचं कौतुक करतील. फक्त तोपर्यंत थांबू नका. संघर्ष करत राहा, कारण रात्रीनंतर सकाळ नक्की येते आणि कठीण काळानंतर चांगला काळही नक्की येतो. स्वामी म्हणतात, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि कर्म करत राहा, कारण योग्य वेळ आल्यावर देव तुमचं आयुष्य इतकं सुंदर बनवेल की तुम्हाला भोगलेल्या प्रत्येक दुःखाचा अर्थ तुम्हाला समजेल. श्री स्वामी समर्थ.